विद्याच्या वतीने मी त्यांना विनंती करतोय, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री लोढा साहेब हे मंचावर आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे सीमाताईंचा त्यांना सत्कार करायचा आहे। तर सीमाताई कृपया आपण मंचावर या अशी तुम्हाला नम्र विनंती करतोय। अविनाश मातेकर साहेब आहे इथे, त्याचप्रमाणे आमचे मोदी साहेब आहेत, त्याचप्रमाणे सिद्धार्थ कासारे मुंबईचे अध्यक्ष इथे आहेत। तर मंगल प्रसाद लोढाजी पालकमंत्री हे सीमाताईंचं जोरदार स्वागत करत आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदास आठवलेजी आगे बढ़ो, सीमाताई आगे बढ़ो। लोढा साहेब पालकमंत्री हे आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज यांचे सन्मानात आपण सर्वजण इथे मोठी संख्येमध्ये जमलेले आहे। मी इथून आलो माटुंगातून, तो सर्व रस्ते जाम होते। तो हा काय होता, तो हा नीला बादल होता, ते आठवलेसाठी होता, आठवले साहेबांसाठी होता। मी माझ्या 30 वर्षापासून मी आमदार आहे। मी माझ्या पॉलिटिकल लाईफमध्ये लोकांसाठी इतका मनापासून जे त्रास घेता, कुठेही काही प्रॉब्लेम झाली, आसाममध्ये झाली, राजस्थानमध्ये झाली, पण दलितवर काय झाला तो सर्वप्रथम कुठे कोण तिथे जातात तर आपले रामदास आठवले साहेब आहे। म्हणून माननीय प्रधानमंत्रीजी 3 वेळा ते आता प्रधानमंत्री झाले, ते आपले मंत्रिमंडळाची लिस्टची सुरुवात करता तो सांगता आठवले साहेबचे नाम आहेत की नाही असे आपले रामदास आठवले साहेबांना मी मनापासून प्रणाम करतो। त्याने ईश्वर 27वी करावा, त्याने अजून ते पुढे जावा, ते देशामध्ये पुढे जावा आणि त्यांची पार्टी महाराष्ट्रामध्ये पुढे जावा असा ईश्वर चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब चरणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद साहेब, आज आपण या ठिकाणी आलात, या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल।